रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 1 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी एक साधं आणि सोपं वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत। ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे। टोमॅटो छान पिकलेले असावेत, लालबुंद असावेत। कच्चे टोमॅटो शक्यतो वापरू नका। टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले की आता त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे घालायचे। लसूण यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला कांदा लसूण विरहित बनवायचे असेल, लसूण नाही वापरला तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व साहित्य थेंबभरही पाणी न घालता मिक्सरला फिरवून छान अशी प्युरी तयार करून घेऊयात। तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतले, छान अशी प्युरी तयार झाली आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी थोडंसं आलं चिरून घेतलंय ते घालायचं। तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं ना तरी सुद्धा चालेल। आलं छान फुललं की आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय। म्हणजे कांद्याची प्रत्येक पाकळी वेगळी करून घेतली आहे। तो कांदा यामध्ये घालायचा। त्यासोबतच एक मध्यम आकाराची शिमला मिरची सुद्धा मी चौकोनी तुकड्यांमध्ये बारीक चिरून घेतली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला कांदा आणि शिमला मिरची जसं हॉटेलमध्ये असतं तसं मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचं असेल तरी सुद्धा घेऊ शकता। पण जास्त मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलं की खाताना ते मुलांना लगेच दिसतं आणि मग मुलं भाज्या खाणं टाळतात। त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले, ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि आता मंद आचेवरती 1-2 मिनिटं हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं। तर इथे पहा, सर्व साहित्य मी तेलामध्ये 1-2 मिनिटं छान असं परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूयात। त्यासाठी इथे मी 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे, ती घालायची आणि त्यासोबतच थोडंसं मीठ घालायचं। काळी मिरी पावडर आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य 1-2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचं। शिमला मिरची, कांदा, पनीर हे सर्व 50% शिजलं पाहिजे तोपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे पहा, सर्व साहित्य मीडियम टू लो फ्लेमवर 1-2 ते 3 मिनिटं मी छान असं परतून घेतलंय। आता हे परतून घेतलेलं साहित्य एखाद्या ताटामध्ये आपण काढून घेऊयात। आता या ठिकाणी मी जी काही रेसिपी सांगतेय, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने फॉलो करा, तशीच बनवा। खरं सांगते, हॉटेलच्या चवीला सुद्धा मागे सारेल इतकी अप्रतिम बनते। आता हे सर्व साहित्य ताटामध्ये काढून घेतलं की आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। आता या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर सुद्धा करू शकता। तेल गरम झालं की 1 चमचा ओवा घालायचा। ओवा छान फुलला की आता यामध्ये जे आपण टोमॅटो, आलं आणि लसणाची प्युरी करून घेतली होती ती घालायची। यामध्ये कांद्याची प्युरी आपण वापरणार नाहीये। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आणि याने रंग खूप छान येतो। 1 चमचा यामध्ये धणे पावडर घालायची, 1 चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलाय। त्यानंतर आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, टोमॅटोच्या प्युरीमध्ये जे पाणी आहे ते सर्व निघून जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे पहा, मसाल्याचा रंग पूर्णपणे बदललाय। यामध्ये जे काही पाणी होतं, पाण्याचा अंश होता, तो सर्व निघून गेलाय। मसाल्याला छान तेल सुटलंय। त्यानंतर आता यामध्ये या पदार्थाचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे इथे मी अर्धी वाटी फ्रेश क्रीम घेतली आहे, ती घालायची। इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरतीये आणि त्यासोबतच यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं। आता या ठिकाणी जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची जी मलाई असते ती अर्धी वाटी तुम्ही या ठिकाणी घालू शकता। फ्रेश क्रीम आणि पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हा मसाला छान घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचा। गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा आहे। कधी कधी काय होतं, आपण यामध्ये पाणी घातलंय त्यामुळे मसाला उडू शकतो। मसाला जर उडत असेल तर त्याच्यावरती म्हणजे कढईवरती झाकण ठेवून हा मसाला तुम्ही शिजवून घेऊ शकता। तर इथे पाहू शकता, मसाला जसजसा आपण भाजून घेतोय तसतसा घट्टसर व्हायला लागलाय। आता याच पद्धतीने मध्यम आचेवरती हा मसाला पूर्णपणे घट्टसर होईपर्यंत, म्हणजे यातील जे पाणी आहे ते निघून जाईपर्यंत मी भाजून घेणार आहे।
पण त्याआधी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर आता पुन्हा हा मसाला आपण एकसारखा हलवत छान असा भाजून घेऊयात। तर इथे पहा मसाला मी छान असा भाजून घेतलाय, छान घट्टसर अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। त्यानंतर आता यामध्ये जे आपण पनीर, शिमला मिरची आणि कांदा तेलामध्ये परतून घेतलं होतं ते घालायचं। त्यासोबतच इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे, ती सुद्धा हातावरती घ्यायची आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने चुरून यामध्ये घालायची। कसुरी मेथी जितकी जास्त वापराल ना तितकी भाजीची चव छान लागते, त्यामुळे कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका, नक्की घाला। सर्व साहित्य घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायचं। मध्यम आचेवरती एक 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। तर इथे पहा सर्व साहित्य मसाल्यासोबत मिक्स करून घेतले, 2 ते 3 मिनिटं छान असं मसाल्यात परतून घेतले। तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आले, त्यासोबत रंगही पाहू शकता आणि जेवढं हे मलाई पनीर दिसायला छान दिसतंय ना त्याहीपेक्षा दुप्पट तिप्पट चवीला भन्नाट झालं होतं। त्यानंतर आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं। आता हे मलाई पनीर मी 3 ते 4 जणांसाठी बनवतेय, त्यानुसार यामध्ये मी पाणी घातले। तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचं असेल त्यानुसार यामध्ये पाण्याची क्वांटिटी आणि बाकीच्या साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता। पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आता या ठिकाणी ग्रेव्ही तुम्हाला जशी हवी आहे, म्हणजे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। मी 1 ग्लास पाणी कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार ॲडजस्ट करत यामध्ये घातलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये आधीच घातले। आता मीडियम टू लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं हे मलाई पनीर छान असं शिजवून घेऊयात। तर इथे पहा 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवरती हे मलाई पनीर मी छान असं शिजवून घेतले। तुम्ही हे मलाई पनीर पाहू शकता, ग्रेव्ही पाहू शकता, छान घट्टसर तयार झाली आहे। आता हे मलाई पनीर जसजसं थंड होईल ना तशी ही ग्रेव्ही आणखी घट्टसर होते। मलाई पनीर आपलं तयार झालंय, गॅस बंद करायचा, सेट होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि मस्त याच्यासोबत खाण्यासाठी मी गरमागरम फुलके बनवणार आहे। आणि इथे पहा आपली मस्त अशी थाली बनवून तयार झाली आहे। हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंटला सुद्धा मागे सारेल इतकं जबरदस्त हे मलाई पनीर घरच्या घरी बनवून तयार झाले। तुम्ही व्हिडिओ पाहिलाच, अजिबात जास्त पसारा होत नाही, जास्त साहित्य लागत नाही। अगदी घरच्या साहित्यात सुद्धा हे मलाई पनीर जसं हवं आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने छान बनवून तयार होतं। मी हे मलाई पनीर मस्त गरमागरम फुलक्यांसोबत सर्व केलं होतं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चपाती, रोटी, नानसोबत सुद्धा सर्व करू शकता। यासोबतच मी मस्त सोया पुलाव सुद्धा बनवला होता, त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी इथे मी 1 बाउल घेतलाय। त्यानंतर यामध्ये इथे मी 3 चमचे दही घेतले। दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट नसावं। आता हे दही आपल्याला छान क्रीमी सिल्की टेक्स्चर येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून घ्यायचं आहे। तर इथे पहा दही मी छान असं फेटून घेतले, तुम्ही दह्याचं टेक्स्चर पाहू शकता, छान क्रीमी सिल्की असं हे दही तयार झालं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण काही बेसिक पावडर मसाले घालणार आहोत। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। काही मसाले आपण दह्यामध्ये घालणार आहोत आणि काही मसाले आपण पुढे वापरणार आहोत। त्यामध्येही मी एक सिक्रेट मसाला वापरणार आहे, त्यामुळे हा पदार्थ तुम्ही एकदा या पद्धतीने बनवलात तर प्रत्येक वीकेंडला याच पद्धतीने आणि हाच पदार्थ बनवाल। त्यानंतर यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि 1 चमचा यामध्ये धणे पावडर घालायची। त्यानंतर आता हे मसाले सुद्धा दह्यामध्ये मिक्स करायचे। पुन्हा दही 1-2 मिनिटं फेटून घ्यायचं, म्हणजे मसाले सुद्धा दह्यामध्ये एकसारखे मिक्स होतील। त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं, चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं, त्यातील सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेले। त्यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले होते, त्यातील 1 चिरलेला कांदा यामध्ये घालायचा। 4 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या होत्या, त्यातील 2 चिरलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या। त्यासोबतच इथे मी एक छोटा अर्धा चमचा मीठ घेतले, ते घालायचं, किंवा याच स्टेपला तुम्ही चवीनुसार मीठ यामध्ये घालू शकता। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व मिश्रण हातानेच मिक्स करून घ्या।
म्हणजे जे काही मसाले आहेत ते चिकनला सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित लागले जातील, एकसारखे लागले जातील। चमच्याने मिक्स करून घेतलं तर मसाले सर्व बाजूनी व्यवस्थित लागणार नाहीत, एकाच जागी जास्त प्रमाणामध्ये लागतील। तर इथे पहा सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतले, सर्व मसाले चिकनला एकसारखे लागले आहेत। त्यानंतर आता हे आपल्याला असंच 10 मिनिटं बाजूला ठेवायचे किंवा आपली पुढची तयारी होईपर्यंत मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं। हे जास्त वेळ मॅरिनेट करून घेण्याची अजिबात गरज नाही। त्यानंतर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। आता या ठिकाणी पहा तुमचा जास्त टाईमही वाया जात नाही, जास्त भांडी निघत नाहीत, जास्त पसारा होत नाही आणि झटपट ही रेसिपी बनून तयार होते। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत। त्यामध्ये 2 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरे आहेत। खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। तुम्ही या ठिकाणी विकतची आलं लसूण पेस्ट वापरली तरी सुद्धा चालेल। आणि जर तुम्ही या पद्धतीने लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घातला तर फक्त मी या ठिकाणी लसूणच वापरला, यामध्ये मी आलं घातलं नव्हतं। आता हा लसूण सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। तर इथे पहा लसूण सुद्धा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये 2 चिरलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या। त्यासोबतच मध्यम आकाराचे 2 चिरलेले कांदे आहेत ते सुद्धा घालायचे। आणि आता मिरची आणि कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे। कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे, पूर्ण मोठ्या आचेवरती हा कांदा अजिबात भाजायचा नाही। कांदा जर जास्त प्रमाणामध्ये भाजला गेला तर मग या भाजीची पदार्थाची चव बिघडू शकते। तर इथे पहा कांदा मी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे, जास्त वेळ भाजलेला नाहीये। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा। टोमॅटो मोठा नसेल तर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो वापरले तरी सुद्धा चालतील। टोमॅटो घातल्यानंतर आता टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो परतून घेताना हवं असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये मीठ सुद्धा घालू शकता, म्हणजे टोमॅटो पटकन आणि छान मऊसूद परतला जाईल। तर इथे पहा टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतलाय, बाजूनी छान तेल सुद्धा सुटायला लागले। त्यानंतर आता यामध्ये राहिलेले पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये इथे मी 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे आणि त्यासोबतच एक सिक्रेट मसाला ज्यामुळे या पदार्थाची चव अप्रतिम लागते, तो म्हणजे इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला घातलाय। तुम्ही सुद्धा एकदा बिर्याणी मसाला घालून ही ग्रेव्ही नक्की बनवून पहा, चवीला इतकी भन्नाट होते की नेहमी याच पद्धतीने बनवाल। आता थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे काय होतं पावडर मसाले करपत नाहीत, अगदी छान भाजले जातात आणि तेलाचं प्रमाण सुद्धा कमी लागतं। तर आता पाणी घातल्यानंतर हे पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेते। तर इथे पहा पावडर मसाले घातल्यानंतर सुद्धा सर्व साहित्य मी छान तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले। तुम्हाला दिसतच असेल मसाल्याला किती छान तेल सुटले। त्यानंतर आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं ते सर्व चिकन घालायचं। तर या ठिकाणी पहा मी फक्त मसाले भाजून होईपर्यंत एवढाच वेळ हे चिकन मॅरिनेट करून घेतले, त्यापेक्षा जास्त नाही, म्हणजे जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं फक्त हे चिकन मी मॅरिनेट करून घेतलं होतं। आता चिकन घातल्यानंतर भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एकदा छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। चिकन मॅरिनेट करतानाच यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातलं होतं, त्यासोबतच दही सुद्धा आहे, त्यामुळे मी यामध्ये आत्ता या स्टेपला मीठ घालणार नाहीये। नंतर भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही टेस्ट पाहून यामध्ये मीठ वाढवू शकता। सर्व चिकन मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनिटं छान असं मी परतून घेतलंय। त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनिटं हे चिकन छान असं वाफवून घ्यायचं। आपण यामध्ये मीठ घातले, सोबतच चिकनला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्यासोबत दही सुद्धा आहे, त्यामुळे यामध्ये सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही। त्यासोबतच चिकन वाफवून घेत असताना अशा पद्धतीने अधूनमधून झाकण काढायचं, चिकन खालून एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं। शक्यतो याला छान असं पाणी सुटतं, त्यामुळे चिकन खाली लागून करपत नाही, तरीसुद्धा खालून एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं। चिकन खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेतलं की आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पुन्हा हे चिकन आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं चिकन वाफवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून मी सतत हे चिकन मिक्स करत राहणार आहे, तुम्ही सुद्धा असंच करा।
तर इथे पहा एक 10 ते 15 मिनिटं हे चिकन मी छान असं वाफवून घेतले। झाकण काढूया। तुम्ही पाहू शकता यामध्ये मी एक थेंबभरही पाण्याचा वापर केला नाहीये, तरीसुद्धा चिकनला स्वतःचं असं अगदी छान पाणी सुटलं आहे। आता जर तुम्हाला हे चिकन फक्त रोटी चपाती फुलक्यासोबत खायचं असेल ना, तर तुम्ही हे असंच शिजवून घेऊ शकता, छान लपतपीत तयार होतं। पण मला हे चिकन भातासोबत सुद्धा सर्व करायचं आहे, त्यामुळे मी यामध्ये एक अर्धा ग्लास इतकं पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर पुन्हा हे चिकन एकसारखं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर झाकण न ठेवता आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पण त्याआधी या चिकनच्या पाण्याला म्हणजे रश्श्याला मी एक उकळी काढून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसचा फ्लेम मोठा केलाय। मोठ्या आचेवरती याला आपण एक उकळी काढून घेऊयात। तर इथे पहा मोठ्या आचेवरती ही जी चिकनची ग्रेव्ही आहे त्याला मी छान अशी उकळी काढून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि हे चिकन आपल्याला झाकण न ठेवता छान असं शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही तशीच ठेवू शकता। हे चिकन नॉर्मल थंड झालं की आणखी घट्टसर होतं। तर इथे पहा पाणी घातल्यानंतर झाकण न ठेवता ही चिकन ग्रेव्ही मी शिजवून घेतली आहे। चिकन अगदी परफेक्ट शिजलंय आणि मस्त झणझणीत चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही बनून तयार झाली आहे। तुम्हाला या ठिकाणी चिकनसुद्धा दाखवते, एकदम छान मऊसूत शिजले। ही ग्रेव्ही दिसायला जितकी साधी दिसते ना, खरं सांगते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चवीला भन्नाट झाली होती। आता गॅस बंद करूयात आणि आपण ही ग्रेव्ही सर्व करूयात। तर इथे पहा मस्त चमचमीत दमदमीत ही चिकन ग्रेव्ही मी सर्व केली आहे। सोबतच मस्त गरमागरम फुलकेसुद्धा आहेत। यासोबतच मी मस्त भातसुद्धा बनवला होता, फक्त तो या ताटामध्ये मी सर्व केला नाहीये। तर तुम्ही सुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही चिकन ग्रेव्ही नक्की बनवून पहा। बॅचलर्स सुद्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दिसलंच असेल, अगदी सहज बनवू शकतात, इतकीही बनवायला सोपी आहे। जास्त पसारा होत नाही, अगदी झटपट बनवून होते आणि वीकेंडला सर्वांनाच आराम मिळतो। तर रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 3 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। आता तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता। तेल गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या। तुम्ही या ठिकाणी विकतची अद्रक लसूण पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आता लसणाला हलका सोनेरी रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा। लसूण परतून झाला की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय तो घालायचा। या ठिकाणी आपण कोणतंही वाटण तयार करून यामध्ये घालणार नाहीये। कांदा घातल्यानंतर आता कांदा सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। जास्त करपू द्यायचा नाही, फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे ग्रेव्हीला घट्टसरपणा छान येतो, त्यामुळेच ही ग्रेव्ही चवीला सुद्धा छान लागते। त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा बेसन पीठ यामध्ये घातला आहे। बेसन पीठ घातल्यानंतर कांद्यासोबत मिक्स करायचं आणि बेसन पीठ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे पहा बेसन पीठ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा या सर्व साहित्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो पटकन परतला जावा, छान मऊसूद व्हावा यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता। तर इथे पहा टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत मी भाजून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने ग्रेव्हीला रंग खूप छान येतो। 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा भाजलेले जिरेची पावडर घालायची। त्यासोबतच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मसाले तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने पाण्यामध्ये मसाले भाजून घेतले की पटकन आणि छान भाजले जातात, त्यामुळे भाजीची चव देखील वाढते आणि तेलाचं प्रमाणही कमी लागतं। त्यासोबतच मसाले खाली लागून करपत नाहीत। तर इथे पहा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे दही छान असं फेटून घेतलंय ते घालायचं। दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट असलेलं दही या ठिकाणी वापरायचं नाहीये।
दही घातल्यानंतर भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि आता दहीसुद्धा तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं। तर इथे पहा, दही घातल्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत मी छान असा परतून घेतलाय। मसाल्याला तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आलाय। त्यासोबतच बाजूने छान तेलसुद्धा सुटलंय। त्यानंतर इथे मी एक शिमला मिरची चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतली आहे, ती घालायची आणि मसाल्यासोबत परतून घ्यायची। या पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची एकदा बनवलीत ना, तर न खाणारे सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज ही शिमला मिरची बनवायला लावतील, इतकी चवीला अप्रतिम होते। शिमला मिरची 1 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती मसाल्यामध्ये मिक्स करून परतून घेतली की आता यामध्ये तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं, कारण आपण शिमला मिरची पूर्णपणे शिजवून घेणार आहोत। शिमला मिरची शिजेपर्यंत यातील आणखी पाणी आटून कमी होतं। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी यामध्ये घातले। पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मसाले मी पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर ग्रेव्हीला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे पहा, मोठ्या आचेवरती ग्रेव्हीला मी एक उकळी काढून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे, जोपर्यंत शिमला मिरची शिजत नाही तोपर्यंत। भाजी शिजते तोपर्यंत मी याच्यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम फुलके बनवून घेणार आहे। तर इथे पहा, फुलके बनवून होईपर्यंत आपली भाजीसुद्धा तयार आहे। भाजी तुम्ही पाहू शकता, दिसायला जेवढी सुंदर दिसते चवीला तितकीच अप्रतिम झाली आहे। शिमला मिरचीसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान शिजली आहे आणि या भाजीचा सुगंध तर अगदी घरभर पसरलाय। नुसत्या सुगंधानेच भूक नसेल तरी भूक लागेल, इतकी अप्रतिम ही शिमला मिरची तयार होते। आता पटकन मी ताट वाढून घेते। तर इथे पहा, मस्त चमचमीत चटपटीत झणझणीत अशी ही शिमला मिरची बनून तयार झाली आहे। चवीला खरं सांगते इतकी अप्रतिम लागते की तुम्ही रोजच्या रोज म्हटलं ना तरी बनवाल। सोबतच मस्त गरमागरम फुलके आहेत, फुलकेसुद्धा छान मऊसूत तयार झाले आहेत। तर तुम्ही सुद्धा एकदा ही शिमला मिरची या पद्धतीने नक्की बनवून पहा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 4 पाहूया। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे आणि आता हे शेंगदाणे तेलामध्ये मीडियम टू लो फ्लेमवर छान खमंग असे भाजून घ्यायचे। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर शेंगदाणे मी छान खमंग असे तेलामध्ये भाजून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता मंद आचेवरती खोबरंसुद्धा शेंगदाण्यासोबत छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। तर इथे पहा, खोबरं अजिबात करपलेलं नाहीये, अशाच पद्धतीने लालसर होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पुन्हा एक अर्धा मिनिटभर हे सर्व परतून घ्यायचं। तर इथे पहा, लसणाच्या पाकळ्या घातल्यानंतर अर्धा मिनिटभर हे सर्व साहित्य परतून घेतले। खोबऱ्याचा तुम्ही रंग पाहू शकता। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं। त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचाभर तेल मी घातले। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलाय। मोठा कांदा नसेल तर 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घ्यायचे आणि आता हा कांदा आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती एकसारखा हलवत छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। जसं आपण खोबरं लालसर होईपर्यंत परतून घेतलं ना, अगदी त्याच पद्धतीने कांदासुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही हा कांदा अशा पद्धतीने कढईमध्ये भाजून न घेता डायरेक्ट गॅसवरती भाजून घेऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्ही जर ही भाजी चुलीवर बनवत असाल ना, तर चुलीच्या आरामध्ये म्हणजे विस्तवामध्ये कांदा भाजून घेऊ शकता। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवरती कांदा मी छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये देठासहित चिरून घेतलेली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सोबतच इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा घालायच्या। आता आपण पुढे या ठिकाणी कांदा लसूण मसाला सुद्धा वापरणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची एखादीच घाला। तर इथे पहा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातल्यानंतर पुन्हा हा कांदा 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान असा परतून घेतलाय। सर्व साहित्य छान भाजून झाले। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं काढून घेतलं होतं त्यामध्येच हे काढून घ्यायचं, पूर्णपणे थंड करायचं आणि लागेल असं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे पहा, सर्व साहित्य थंड करून लागेल असं पाणी घालून मी छान असं वाटण तयार करून घेतले। आता गॅसवर पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा जिरे घेतले आहेत, ते घालायचे।
जिरे छान तडतडले की आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतले ते वाटण घालायचं. तुमच्याजवळ जर कढीपत्ता असेल तर तुम्ही या ठिकाणी कढीपत्ता घातला तरीसुद्धा चालेल. आता हे वाटण आपण कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूने छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आपण यामध्ये सुरुवातीलाच शेंगदाणे घातले आहेत, त्यामुळे हा मसाला खाली लागून करपू शकतो. त्यामुळे सतत उलटण्याने किंवा चमच्याने हा मसाला हलवत राहायचं आणि भाजून घ्यायचा. तर इथे पहा, मसाला कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत भाजून झालाय. कढईपासून मसाला अगदी सहज वेगळा होतोय. त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मी यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर वापरतीये, जी तिखटाला कमी असते पण भाजीला याने रंग खूप छान येतो. आणि 1.5 चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी एक 4 ते 5 मोठे चमचे यामध्ये पाणी घातले. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेतला होता त्यामध्येच पाणी घालून यामध्ये घातले, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला वाया जाणार नाही. त्यानंतर आता हा मसाला आपल्याला पुन्हा छान तेल सुटेपर्यंत, पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता मसाला भाजून होतोय तोपर्यंत आपण भाजी चिरून घेऊयात. तर आज या ठिकाणी मी मस्त मसालेदार दोडक्याची भाजी बनवतीये. आणि खरं सांगते, अशा पद्धतीने जर तुम्हीही दोडक्याची भाजी बनवलीत ना तर खरंच न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. एवढंच नाही, रोज म्हटलं तरी बनवायला सांगतील. तर सर्वात आधी हा दोडका मी धुवून घेतला होता. त्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या. दोडक्यावरच्या ज्या शिरा आहेत ना त्याची चटणीसुद्धा खूप छान लागते. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन. तर इथे पहा, सर्व दोडक्यावरच्या शिरा मी काढून घेतल्या आहेत. त्यानंतर आता हा दोडका आपण चिरून घ्यायचा आहे. तर दोडका चिरून घेताना सुरुवातीला दोन्ही बाजूनी थोडासा कट करून घ्यायचा. त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने याच्या फोडी तयार करून घेणार आहे. तुम्हाला हवा आहे तेवढ्या आकारामध्ये दोडका कट करायचा आणि आपण भरलं वांग बनवताना जसं वांग मधून चिरून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा दोडकासुद्धा चिरून घ्यायचा आणि पाण्यामध्ये घालायचा. आता याच पद्धतीने राहिलेला दोडकासुद्धा मी चिरून घेते. तर इथे मी एकाच दोडक्याची भाजी बनवतीये. ही भाजी 3 जणांसाठी सहज पुरते. बाकी या ठिकाणी तुम्हाला किती जणांसाठी ही भाजी बनवायची आहे त्यानुसार दोडके घेऊ शकता. तर इथे पहा, मसाला भाजून होईपर्यंत दोडकासुद्धा मी छान असा चिरून घेतलाय. दोडका चिरून होईपर्यंत मसालासुद्धा तुम्ही पाहू शकता छान भाजून झालाय. मसाल्याचा रंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलाय. सोबतच मसाल्याला बाजूनी छान तेलही सुटले. आता जो दोडका आपण चिरून घेतला होता तो सर्व दोडका या मसाल्यामध्ये घालायचा आणि त्यानंतर मसाल्यासोबत दोडका मिक्स करायचा आणि एक अर्धा मिनिट मध्यम आचेवरती छान असा परतून घ्यायचा. दोडका मसाल्यासोबत छान असा परतून घेतला ना की दोडक्याची चव छान वाढते, मसालासुद्धा अगदी आतपर्यंत मुरतो. तर इथे पहा, दोडका मसाल्यासोबत एक अर्धा मिनिट मी छान असा परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातले. मी गरम पाण्याचा वापर केलाय. गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं, जी कुकिंग प्रोसेस चालू आहे ती तशीच चालू राहते आणि त्यामुळे पदार्थाची चव बिघडत नाही, चवीमध्ये फरक पडत नाही किंवा पदार्थ कमी चवीचा तयार होत नाही. तर इथे तुम्हाला जेवढं रस्सा भाजी बनवायची आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर आता मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घ्यायची. तर इथे पहा, मोठ्या आचेवर भाजीला मी एक उकळी काढून घेतली आहे. एकदा भाजी खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे मीडियम टू लो ठेवायचा आणि आता ही रस्सा भाजी आपण छान अशी शिजवून घेऊयात. तर आज आपण या ठिकाणी ही रस्सा भाजी पूर्णपणे पातळ बनवणार नाहीये, तर छान लपथपीत अशी बनवणार आहे. शेवटी ही तयार झालेली भाजी नक्की पहा. व्हिडिओमध्ये भाजीही पाहूनच तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटेल. तर इथे पहा, एक 10 ते 15 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे. भाजीचा तुम्ही रंग पाहू शकता, कन्सिस्टन्सी पाहू शकता, सोबतच वरती किती छान तर्री आली आहे ती सुद्धा पाहू शकता. दोडकासुद्धा अगदी छान मऊसूत शिजलाय आणि इथे आपली मस्त झणझणीत लपथपीत भाकरी चपाती भातासोबतही खाता येईल अशी दोडक्याची भाजी बनवून तयार झाली आहे. यामध्ये वरून आणखी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायची, गॅस बंद करायचा
आणि आता ही रस्सा भाजी आपण सर्व करूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खावीशी वाटेल अशी सर्वांची नावडती पण खाल्ल्यानंतर आवडती होणारी दोडक्याची लपथपीत अशी भाजी बनवून तयार झाली आहे। आणि तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने ही भाजी बनवून पहा, नक्की तुमच्या घरी सर्वांना आवडेल। तर इथे आपल्या 4ही प्रकारच्या झटपट तयार होणाऱ्या मिनी थाळी बनवून तयार झाल्या आहेत। तुम्हाला यातील कोणती मिनी थाळी सर्वात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपी व्हिडिओसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। धन्यवाद।